सुरुवातीपासून हो. या ठिकाणी शासनानं जी समिती गठीत केलेली आहे, या समितीला अनेकशर्यीच्या संबंधानं माहिती द्यायची आहे आणि याच्यामध्ये जे काही समजा थकबाकीदार सभासद आहेत त्या सभासदाची 30/6/25 आणि 30/9/25ला जी थकीत आहेत कर्ज, त्या कर्जाची माहिती शासनानं मागितलेली आहे। जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती राहील की त्यांच्याकडे जे काही समजा आधार कार्ड असतील, मोबाईल नंबर असतील, ॲग्रीस्टॅक असेल, हे सर्व त्या संस्थेमध्ये द्यावे किंवा बँकेच्या ज्या ठिकाणी त्यांनी कर्ज उचल केलेलं आहे त्या कर्ज उचल केलेल्या शाखेमध्ये द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये या योजनेपासून कोणी सभासद शेतकरी बांधव वंचित राहणार नाही याची संबंधित शेतकरी बांधवांनी हे घ्यावी आणि त्या अनुषंगाने ते सर्व डॉक्युमेंट्स जवळच्या शाखेमध्ये द्यावेत। किती शेतकऱ्यांपर्यंत? हा 74,148 अकाउंट्स आहेत, सभासद नाही अकाउंट्स आहेत आणि त्यापैकी 72,745 आपण शासनाच्या पोर्टलवर अपलोड केलेले आहेत। साधारणतः 1,433 आज आता या वेळेला शिल्लक राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये ते जवळपास सर्वच आपण कलेक्ट करून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करू। त्याच पद्धतीनं जे मयत आहेत ते मयत सभासदाच्या जे कोणी वारस असतील त्या वारसांनी त्यांची नोंद करून त्या संस्थेमध्ये नोंद करून त्याची माहिती त्या शाखेला आणि संस्थेला द्यावी, जेणेकरून मयताला जे काही भविष्यामध्ये लाभ मिळणार आहे तो लाभ त्यांना प्राप्त होईल आणि कोणी या लाभापासून वंचित राहणार नाही याची मयत वारसाच्या सभासदांनी ते सर्व डॉक्युमेंट्स शाखेमध्ये द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो। सर, एकूण जर बघितलं तर राज्य सरकारची समिती नेमकी काय कामकाज करते आणि आपण नेमकं त्या समितीमध्ये नेमकं आपण काय त्या ठिकाणी काम करतो कसं माहिती? नाही, याच्यामध्ये राज्य शासनानं जे प्रवीण परदेशी साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे। राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्याची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी शासनाला मदत करण्यासाठी ही एक समिती नेमलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।